सुरुवातीलाच बातमी येते मित्रांनो, भाजपच्या गोटातून जय महाराष्ट्र या घडीची मुंबईतून सर्वात मोठी बातमी. मुंबईत सध्या भाजपला तगडा मोठा झटका, तर भाजपचे राणे निघाले सोडून. राणेंचा जय महाराष्ट्र. मित्रांनो, थेट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सर्वात मोठं यश. नेमकी काय झाली मित्रांनो बातमी? उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत कोणी प्रवेश केला, राणेंनी का सोडली आहे भाजपा? बघूया सविस्तर. महत्वाची बातमी, देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारी अतिशय महत्वाची अपडेट. मित्रांनो, विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतून भाजपच्या मित्रपक्षात प्रवेश करण्याची रांग सध्या प्रचंड प्रमाणामध्ये होती. आता मात्र वातावरण बदललंय, चित्र बदललंय. आता महाविकास आघाडीकडेच मित्रांनो पक्ष प्रवेशासाठी रांग लागली आहे. यामुळे ऐन निवडणुकीपूर्वीच दिवाळीमध्ये हा सर्वात मोठा राजकीय भूकंप सध्या सुरू झालाय. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतून भाजपच्या मित्रपक्षात प्रवेश करण्यासाठीची रांग लागली होती. आता वातावरण बदललंय आणि आता भाजपला राज्यात सर्वात मोठा धक्का बसलाय. भाजपच्या एका मोठ्या नेत्याने आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भाजप सोडण्याचा निर्णय घेतला आणि ही भाजपसाठी सर्वात मोठी पहिली धक्कादायक बाब समोर आली. मित्रांनो, दिवाळीनंतर निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील हालचालींना वेग आला आहे. मित्रांनो, त्याचवेळी आता मुंबईतून महत्वाची अपडेट ती भाजपसाठी. एकीकडे भाजपा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला अडचणीत आणते, तर भाजपाचे बहुतांश बडे नेते फोडून एकनाथ शिंदे आता काय साधू इच्छित आहेत? याचवेळी एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या राणेंना फोडून सध्या मुंबईत सर्वात मोठा धक्का दिलाय. आता मीरा भाईंदरमध्ये भाजपला मोठा धक्का एकनाथ शिंदे यांनी दिलाय. काल ठाण्यामध्ये भाजपचे 8 नगरसेवक प्रवेश करून घेतले होते. मित्रांनो, भाजप कामगार मोर्चाचे प्रदेश सचिव असणारे मनोज राणे यांनी पक्षाला रामराम करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. त्यामुळे भाजपने आता डोक्यावर हात मारून घेतलाय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर देखील मोठ्या प्रमाणात पक्षांतर सुरू झाले आहे. महाविकास आघाडीमधील नेते महायुतीमध्ये प्रवेश करतच आहेत. आता मात्र महायुतीमधील घटक पक्षातील नेते देखील दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत. यामुळे एकनाथ शिंदेची शिवसेना आता भाजप फोडण्यात सुरुवात करत आहे आणि अशामुळे भाजपला खूप मोठे धक्क्यावर धक्के एकनाथ शिंदे देतच राहतील अशी महत्वाची बातमी आहे. मित्रांनो, हे नारायण राणे नसून तर मनोज राणे भाजपचे सचिव यांचा जय महाराष्ट्र आहे. याबद्दल मित्रांनो आपल्याला काय वाटतंय? नारायण राणे देखील भाजपची साथ सोडतील की भाजप त्यांची हकालपट्टी करेल? याबद्दल आपलं मत काय? प्रतिक्रिया द्या.